हाय फ्रेंड्स, प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उकडीचे मैद्याचे मोदक। चला तर पाहूया। 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ, 1 चमचा खसखस घेऊन मिक्स करून घेतलं आहे। आता त्यात वेलची पूड, चवीनुसार मीठ घालते, मिक्स करून घेते। हे सारण तयार करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता मैदा भागवून घेणार आहे। त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, तूप, झाकण ठेवून पाण्याला उकळी आली आहे। आता त्यात मैदा घालून पीठ भागवून घेते। आता झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ यायला देणार आहे। जेवढं पाणी असेल तेवढाच मैदा घालायचा आहे। आता मळून घेणार आहे, ते बी गरम गरम असताना मळून घ्यायचं आहे। प्राची रेसिपी हा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका। मैद्याचे मोदक हे मऊसूत होतात। आता छोटा गोळा करून घेते, त्याची पारी तयार करणार आहे। तुम्ही लाटूनही करू शकता। आता त्यात सारण भरून घेते। आता कळ्या पाडून घेणार आहे। मैद्याचे मोदक चवीलाही छान लागतात। छानपैकी असा मोदक तयार झाला आहे। आता त्यावर केशर लावून घेते। इडलीचं भांडं ठेवलं आहे गरम करत, त्यावर मोदक उकडून घेणार आहे। 10 ते 15 मिनिटं लागतात उकडायला। पंधरा मिनिटं झाली आहे, मोदक छान उकडून आले आहेत।